नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत हा समोरून येतो. तर आता रूममधून तेवढ्यात सरोज बाहेर येते आणि ती अद्वैतच्या समोर येते. अद्वैत तिच्याकडे न बघता लगेच बाजूला होतो. सरोजला असं वाटत असतं की अद्वैतने माझ्याशी बोलावं, परंतु अद्वैत बोलायला तयार नसतो. आता कला जेव्हा आता अद्वैत बरोबर बोलणार म्हणून मागे वळून जेव्हा ती बघते तेव्हा तिला सरोज आणि अद्वैत एकमेकांच्या समोर दिसतात. परंतु आता अद्वैत मात्र सरोजकडे पाठ फिरवतो आणि तिच्याशी बोलत नाही. याचं आता कलाला सुद्धा खूप वाईट वाटतं. रजनी आणि आबा हे सगळेजण तेथे बसलेले असतात. सगळ्यांना वाईट वाटतं. सरोजला सुद्धा खूप वाईट वाटतं. सरोज लगेच आता कलाजवळ येते आणि कलाला विचारते की कला, तू बरी आहेस ना? आता ताप वगैरे काही आला तर नाही ना? तेव्हा आता लगेच कला म्हणते की नाही सरोज मॅडम, मी ठीक आहे. आणि ती अद्वैतला आवाज देते. आता अद्वैत म्हणतो की काय, बोल ना कला. तेव्हा ती आता चांदेकरला म्हणते की चांदेकर, तू इकडे ये बरं. तर अद्वैत तेथूनच विचारतो की बोल ना, अगं खरे काय झालं? अद्वैत काही यायला तयार नसतो. तर आता कलाच उठते आणि सरोज मॅडमला म्हणते की तुम्ही सुद्धा या. म्हणून ती आता अद्वैत समोरच आता सरोजला सुद्धा घेऊन येते आणि दोघांना आता समोरासमोर उभं करून म्हणते की अरे चांदेकर, तुम्हाला दोघांना मला एक गोष्ट सांगायची आहे, तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगू का? तेव्हा आता सरोज आणि अद्वैत एकमेकांकडे बघतात. आबा सुद्धा आता हे सर्व पाहत असतात. तर कला आता हे दोघांकडे पाहते आणि हसते. तर आता कला सांगायला सुरुवात करते. कला म्हणते की चकली असते ना? तर अद्वैत लगेच विचारतो की तुला चकली खावीशी वाटली का? हवी आहे का तुला चकली? तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे नाही, मला बोलून तर देशील? तेव्हा अद्वैत सॉरी म्हणून आता बोल, तुला काय बोलायचं आहे असे म्हणतो. तर कला तर चकलीबद्दल सांगायला सुरुवात करते. चकली कशी असते की अगदी मऊ, खुरखुरीत, खुसखुशीत, तिखट, खमंग, कधी गरम तर कधी नरम. म्हणजे चकली म्हटल्यानंतर जिभेवर तिची चव लगेच रेंगाळते. म्हणजे हे बघा, चकलीला वेढे असतात, तिला टोकं असतात, ती टोचते. पण ती चकली जर अलगद नाही ठेवली चटकन ती तुटू सुद्धा शकते. त्यामुळे आपल्या माणसांबरोबर असणारं हे खास नातं सुद्धा चकली सारखंच असतं. कधी ते खुसखुशीत असतं, कधी तिखट असतं, कधी नरम असतं, कधी ते टोचतं किंवा कधी टोचत नाही. पण चांदेकर, एक गोष्ट लक्षात घे, हेच नातं आपण नीट जर जपलं नाही तर ते नातं हे तुटायला जरा सुद्धा वेळ लागत नाही. तेव्हा आता कला एका हातामध्ये अद्वैतचा हात धरते आणि दुसऱ्या हातामध्ये सरोजचा हात धरते आणि म्हणते की हे बघा चांदेकर आणि सरोज मॅडम, मला माझी माणसं माझ्या जवळ हवी आहेत आणि ही माझीच माणसं माझ्या जवळ असताना एकमेकांपासून दुरावलेली मला कशी चालेल? तेव्हा आता हे सर्व बघून आबा आणि रजनी ह्या दोघांना कलाचा खूप अगदी अभिमान वाटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता हसू येते. त्यानंतर आता कला ही आता ह्या दोघांना सुद्धा म्हणते की हे बघा, जे काही झालं गेलं आहे ते सगळं काही विसरून जायचं आणि पुन्हा मात्र तुम्ही नव्याने सुरुवात करा. तेव्हा मात्र आता अद्वैत आणि सरोज एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता सरोज आणि अद्वैतच्या डोळ्यात पाणी येते आणि दोघे लगेच आता घट्ट एकमेकांना मिठी मारतात. हे बघून आता रजनीच्या खरंच अगदी डोळ्यामध्ये पाणी येते. रजनी बिचारी खूप आता रडत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ आई, सॉरी, खरंच काल जे काही झाले. तेव्हा आता लगेच सरोज ही म्हणते की नको, आज काही तू बोलू नकोस. मला माहिती आहे तुझं जे काही वागणं आहे ते मला पटतं, त्यात तुझी काही चूक नव्हती. सरोजच्या डोळ्यात भरून येतात. रडतच ती आता अद्वैतला समजावते आणि परत आता अद्वैतला घट्ट अशी मिठी मारते आणि आता कलाला सुद्धा ती जवळ घेते आणि ह्या दोघांना आता मिठीत घेऊन आता इतका आनंद त्यांना सगळ्यांना होतो. कला आणि अद्वैत सुद्धा आता सरोजच्या मिठीत येतात. कलाच्या डोळ्यात सुद्धा अगदी आनंद अश्रू येत असतात आणि आबा तर हे बघून खूप खुश होतात. तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणतो की खरे मॅडम, तुमचा हा आनंद सोहळा पार पडला असेल तर तुम्ही आराम करताल ना? तेव्हा लगेच आता कला ही हसते. तेव्हा आता कला खुशून म्हणते की हो. तर सरोज म्हणते की कला, तू जाऊन आराम कर बरं. अगं, नवरा इतकी काळजी घेतो, त्याचा आनंद तू घे बाळा. तेव्हा आता अद्वैत कलाला धरतो आणि तिला वर घेऊन जातो. तेव्हा आता आबा हे सर्व बघतात. आबांना खूप छान वाटतं. ते लगेच अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात की हल्ली मात्र आता चांदेकरांच्या घरामध्ये हे असे आनंदाचे अगदी क्षण आहे तर ते पाहायला मिळतात. खरंच अंबाबाई, घराला जोडणाऱ्या ह्या लक्ष्मीमुळे घर कसं हसतं फुलतं आहे बरं. त्यामुळे देवी अंबाबाई, तू अशीच कृपा ठेव आणि आता सगळं काही चांगलं कर बरं. त्यानंतर आता इकडे रोहिणी मात्र राहुलला भेटते आणि राहुलला सर्व काही सांगते. ते ऐकून राहुलला शॉक बसतो. राहुल म्हणतो की म्हणजे तेथे इतकं सगळं काही घडले तर? नाही मम्मा, आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की मम्मा, आपण नवीन प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते बनवून घेऊयात. तेव्हा मात्र आता रोहिणी खूप म्हणजे राहुलवर चिडते आणि म्हणते की राहुल, अरे काय बोलतोस?
प्रत्येक वेळेस आता हे पेपर्स आपण नाही बनवू शकत, आता तेथूनच आले, डबल पेपर नाही बनवता येत आणि हे बघ आता वेगळंच काहीतरी प्लॅनिंग करून आपल्याला हालचाल करावी लागेल. तर तेव्हा आता राहुल म्हणतो की डोंट वरी मम्मा, अगं ते खानदानी वकील आहेत, मी त्यांना फोन करतो. राहुल आता फोन करायला घेतो तर लगेच आता रोहिणी त्याच्यावर आणखीन चिडते आणि म्हणते की अरे मूर्ख बावळट राहुल, अगं तू कुणाला कशी फोन करतो. तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की अगं ते भंडारे काका आहे ना, ते आपल्याला सगळ्यांना ओळखतात आणि जे आपल्याला हवं आहे ते लगेच देतील. तेव्हा आता रोहिणीला आणखीनच राग येतो. रागाने रोहिणी म्हणते की अरे मूर्खा राहुल, मी तुझं काय करू, अरे ते आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना ओळखतात, मग सगळ्यात अगोदर ते डॅडला फोन करतील आणि त्यांना हे सर्व सांगतील, कळले ना तुला आता हे सर्व. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो ना, आता तर माझ्या खरंच लक्षात आले नव्हते, पण आता काय करायचं मम्मा. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मी सुद्धा तोच विचार करते. त्यानंतर मात्र आता इकडे जे आता आबांनी ठरवलेलं असतं की आता अन्नदान करायचं, म्हणून आता गरजू लोकांना आता जे अन्नाची गरज आहे असं अनेक लोकांच्या पंक्ती मात्र आता येथे चांदेकरांच्या घरामध्ये जेवत असतात. आता रजनी सगळ्यांची काळजी घेऊन त्यांना जेवण वाढत असते. तर आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत काही कर, परंतु कलाला अगदी खाली येऊन देऊ नकोस हे सगळं आठवेपर्यंत, कारण कला जर येथे आली तर 1000 प्रश्न विचारेल आणि आत्ताच्या या घडीला मात्र आपण हे सर्व शापातून मुक्तता होण्यासाठी करतोय आणि हे तिला सांगणं योग्य नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, कारण कलाला कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायला नकोय हे मला सुद्धा वाटतं. तेव्हा आता आबा म्हणतात की हो तू तिच्या बरोबरच थांब, तिला खाली येऊन देऊ नकोस. तेव्हा आता सोहम, रजनी हे सगळेजण वाढत असतात. तर आता तेथे नैना सुद्धा आलेली असते. अद्वैत मात्र आता कलाला खाली न येऊन देण्यासाठी आता आतमध्ये गेलेला असतो. त्यानंतर मात्र आता कला इकडे रूम मध्ये बसून बसून वैतागलेली असते. वेळ काही जात नसतो. ती विचार करते की काय करू, वेळ तर जाईना, मग खाली जाऊ का, काहीतरी काम करू का, म्हणून आता जातेच असे बोलून आता कला ही खाली जायला निघते. आता दरवाजात जाणार तोच अद्वैत धावत येतो. अगं थांब 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 करत, आणि तो कलाला आडून विचारतो की काय ग, कुठे निघालीस. त्यावर आता कला म्हणते की खाली. तर अद्वैत विचारतो की कशाला. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, मला खोलीमध्ये बसून कंटाळा आलेला आहे, मग खाली मात्र डायनिंग टेबलवर बसून मी रजनी मॅडमला मदत केली असती, म्हणजे माझी मदत झाली असती आणि माझा वेळ सुद्धा वाया गेला असता. तेव्हा आता अद्वैत तिच्याशी बोलता बोलता दरवाजा बंद करून घेतो आणि तुला वेळच घालवायचा आहे ना असं म्हणतो. आणि आता अद्वैत म्हणतो की अगं मग वेळ घालवण्यासाठी खाली जाण्याची काय गरज आहे, खाली कोणीही नाही. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे तू असं का करतोस, प्लीज, अरे मला जाऊन दे खाली, अरे तेवढाच मला चेंज मिळेल. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की तुला चेंज हवा आहे का, एवढंच ना, मग चल मी तुला सांगतो. म्हणून अद्वैत आता कलाला धरतो आणि तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो की चल, जर तुला चेंज हवा असेल मग मी गाणं म्हणू का. तेव्हा आता कला लगेच हात जोडते आणि नको असं म्हणते, अरे चांदेकर तू माझ्यावर कृपा कर, परंतु गाणं मात्र म्हणू नकोस. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच आता कलाकडे बघून हसतो आणि म्हणतो की तू निदान हसली तरी. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ, मी एकदा जर जोक सांगायला लागलो तर मात्र माझा हात कोणी पकडू शकत नाही, कोण आहे बरं मी. तेव्हा आता कला लगेच म्हणते की अरे तू अद्वैत चांदेकर आहे. अद्वैत म्हणतो की चल मग मी जोक सांगतो, तू फक्त जोक ऐक माझा. कसं आहे की एक हत्ती आणि मुंगी असते, दोघेही शाळेत होते एका वर्गात आणि दोघांना सुद्धा परीक्षेमध्ये सेम असे मार्क्स मिळाले. आणि त्यावर मुंगी काय म्हणते हे तुला माहिती आहे का. तर कला म्हणते की नाही माहिती. आणि मार्क्स मात्र आता एकच मिळाल्यामुळे आता मात्र लगेच मुंगी काय म्हणते की हत्तीने माझ्या पेपर्स मधून कॉपी केली. आणि अद्वैत मात्र आता जोरजोराने हसायला सुरुवात करतो. कलाचा हात धरतो, जोरात टाळी देतो आणि परत आता खूप असा हसतो. तेव्हा आता कला पुन्हा हसते हसते आणि उठून ती जायला निघते. तर अद्वैत पुन्हा तिला धरतो आणि म्हणतो की अजून एक आहे, अजून एक, म्हणजे हे बघ हत्ती आणि मुंगी असते आणि दोघेही लपाछपी खेळत असतात. तर मुंगी काय करते तर ती मंदिरात जाऊन लपते. तर हत्तीला बरोबर कळते की मुंगी कुठे लपली म्हणून. कसे काय विचार बरं. तेव्हा आता कला विचारते की कसे कळते. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच म्हणतो की मी सांगतो, कारण मुंगीच्या चपला आहे ना हत्तीला मंदिराबाहेर दिसतात. तेव्हा मात्र आता पुन्हा जोराने हसायला तो सुरुवात करतो. तेव्हा कला त्याला म्हणते की झाले का. तर अद्वैत विचारतो की काय काय झाले. अगं तुझा वेळ किती छान गेला, मजा आली की नाही. त्यानंतर आता कला हसायला सुरुवात करते. तर अद्वैत म्हणतो की काय ग, मगाशी मी तुला इतके जोक सांगितले तेव्हा तू नाही हसली आणि आता मात्र तू हसतेस. तेव्हा आता कला म्हणते की अरे तुझा चेहरा आणि तुझा उत्साह बघून मला हसू आले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुला हसू आले, तुझा वेळ गेला, हे ठीक आहे, चल आता. तेव्हा कला अद्वैतला टाळी देत म्हणते की हो खूप छान, माझा वेळ वाया गेला, ती मुंगी, तो हत्ती आणि मी आणि तू, आम्ही सगळेजण थकलो, चल आता मी जाते. तर अद्वैत लगेच आता कलाला उठल्यानंतर म्हणतो की कुठे जातीस तू, म्हणून तो पुन्हा आता कलाला आडवा होतो आणि तिला अडवतो. कला म्हणते की चांद
चांदेकर, अरे जाऊन दे, माझे पावलं दुखतात, येथे बसून बसून खरंच खूप पावलं दुखतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय पावलं दुखतात ना, मग चल टेकून बस बेडवर. पुन्हा तो तिला बेडवर बसवतो आणि तिचे पाय पकडून त्याखाली नॅपकिन टाकतो आणि तेलाची बॉटल घेऊन तो आता तेल मालिश करायला घेतो तिच्या पायांची आणि म्हणतो की हे बघ, कोणतंही काम करताना मात्र अगदी परफेक्ट करायला हवे आणि त्यात सुद्धा परफेक्शन असायला हवं. तर कला म्हणते की चांदेकर, अरे तू काय करतोस? तर आता अद्वैत म्हणतो की अगं तू आत्ताच म्हणाली होती की पावलं दुखतात आणि चल मी तुझ्या पायांना तेल लावून देतो. आता मी तुझ्या पायांना तेल लावणार आणि मग तेच तेल तो गादीला लागणार, बेडशीट खराब होणार, कशाला बरं ते? तेव्हा आता कला म्हणते की अरे मग त्यापेक्षा तू तेल लावूच नको, मी बरे आहे ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं असं कसं, जेव्हा माझे पाय दुखतात तेव्हा सुद्धा तू चेपतेस ना, राहून दे काही नाही. आणि आता अद्वैत पाय अगदी मस्त त्याची मालिश करून देत असतो आणि विचारतो की काय बरं वाटतं? कला आता त्याच्याकडे बघून खुश होऊन हसते आणि म्हणते की खरंच बरं वाटतं. अद्वैत आता तिला टेकून बसायला सांगतो तर कला खुश होत त्याच्याकडे बघत थँक्यू म्हणते. तेव्हा आता तो पुन्हा आता हातावर तेल घेतो आणि परत स्वतःच्या मनात म्हणतो की म्हणून तर मला म्हणतात की परफेक्ट अद्वैत चांदेकर. खरंच मी काय मस्त आयडिया केली. आता मात्र हिच्या तळपायाला मी तेल लावलेलं आहे आणि ह्या तळपायाला इतकं तेल लावलेलं आहे की ती इथून उठूच शकणार नाही, तिला हलता सुद्धा येणार नाही म्हणून. त्यानंतर आता खाली लगेच आता कलाच्या कानावर अगदी जरा जोराचा आवाज येतो. आता सगळ्यांना आबा हे खाली वस्त्रदान सुद्धा म्हणजे प्रत्येकाला कपडे देत असतात. अन्नदान करून झाल्यानंतर आता वस्त्रदान देत असतात. आबा प्रत्येक आता बायकांना सुद्धा आणि माणसांना सुद्धा कपडे हे देत असतात. सरोज आता बाकी घरातील सर्वजण तेथे असतात. सर्वांना आनंद वाटत असतो आणि ती कलाच्या आणि अद्वैतच्या कानावर हा आवाज येतो. अद्वैत तर लगेच आता आश्चर्याने बघतच असतो. कला विचारते की अरे आपल्या घरातून हा आवाज ऐकू आला ना, अरे चांदेकर आपल्याकडे काही कार्यक्रम आहे का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कार्यक्रम? अगं कार्यक्रम कसला? जे पुरवणिक आहे ना ते आपल्या शेजारी राहतात, तर त्यांच्या घरी काहीतरी सुरू असेल. तर कला म्हणते की चांदेकर, अरे शेजारच्या घरात आरती जरी सुरू असेल ना तरी सुद्धा ती आरती आपल्या घरात ऐकू येत नाही. अरे या घरात येऊन मला 1 वर्ष झाले, अजूनपर्यंत मला त्यांच्या घरातील काही आवाज ऐकू आलेला नाही. उगाच तू काही सांगू नकोस. म्हणून कला आता बरोबर ओळखते. चांदेकर, अरे मी बघते सकाळी सुद्धा तुला कुणाचा तरी फोन आला होता, मी तुला विचारलं पण ते सुद्धा तू कुणाचा फोन होता हे सुद्धा सांगितले नाही आणि आता सुद्धा तू मला खाली जाऊन देत नाही. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवतात म्हणून, पण नेमकं काय लपवतात हे तू सांग मला. आणि हे बघ चांदेकर, मी काहीतरी तुला विचारते, तुला लक्ष कुठे आहे? आता अद्वैतला काय उत्तर द्यावं ते काही कळत नसतं. कलाने तर बरोबर आता पकडलेलं असते. अद्वैत काही नाही असे करत असतो. त्यानंतर आता खाली सगळ्यांना जे काही आहे कपडे वगैरे आहे अन्नदान सगळं काही झालेलं असते आणि आता सगळेजण व्यक्ती तिथून निघून जातात. तर आता मात्र कला ऐकायला तयार नसते. कला म्हणते की काही नाही, मला आता काही झाले तरी खाली शेवटी जावेच लागेल. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की अगं खरे तू कुठे निघालीस? अगं पाय असे खाली ठेवू नकोस, एकतर तुझ्या पायांना तेल लागलेलं आहे आणि जर तू असे पाय खाली ठेवले तर सगळीकडे घरभर तेलच होईल, त्यापेक्षा तू पाय आता वरच ठेव. तेव्हा आता लगेच कला म्हणते की हो ऍक्च्युली तू बरोबरच बोलतोय आणि असे पाय मी वरच ठेवायला हवेत. पण चांदेकर, अरे मला खरंच तहान लागलेली आहे, तुम्हाला प्लीज थोडंसं पाणी देशील का? तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं ते का पाणी आहे, घे ना तू. तर कला म्हणते की नाही, अरे तू दे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू असं काय करतेस, माझ्या हाताला तर तेल आहे, मग मी कसं देणार? तर कला म्हणते की अरे तू तर म्हणत असतो की बायकोची मी इतकी सेवा करतो, मग त्याचं काय झालं बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मग मी करतोच, मी कुठे नाही म्हणतो, थांब मी आलोच, मी फक्त हात धुवून येतो फ्रेश होऊन. तेव्हा आता अद्वैत हात धुवायला जातो तोपर्यंत कला आता नॅपकिनला पाय पुसते आणि लगेच आता दरवाजा उघडून ती बाहेर निघून जाते. अद्वैत लगेच आता हात धुवून जेव्हा बाहेर येतो आणि झाले असे म्हणणार तोच त्याला कला तेथे दिसत नाही आणि तो धावतच आता खरे खरे करत तिच्या मागे येतो. त्यानंतर आता रजनी ही आबांना म्हणत असते की आबा सगळं काही अगदी तुमच्या मनासारखे झाले, सगळं काही नीट पार पडलं. तेव्हा आता आबा हो म्हणतात. त्यानंतर आता सरोज विचारते की आबा तुमच्या मनात कसे आले की हे सर्व आज करावे म्हणून, तुम्ही हा घाट का घातला? तेव्हा आता आबा म्हणतात की हो तर आता मी हा अन्नदानाचा घाट का घातला, आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर घरावर मागोमाग एकामागून एक संकट येण्याचं कारण म्हणजे ते सर्व भूतकाळाशी जोडलेलं आहे. तर आणि तेवढ्यात कला खाली येते. कला सुद्धा आता आबांचं हे सर्व काही बोलणं ऐकत असते आणि ते कारण म्हणजे आणि तेवढ्यात अद्वैत धावतच येतो आणि अद्वैत आबांना म्हणतो की थांबा, तुम्ही आता काही सांगू नका. सगळेजण आता अद्वैतकडे बघतात. कला सुद्धा
आता अद्वैत असं म्हटल्यानंतर सर्वजण अद्वैतकडे धक्क्यानेच पाहतात. आता कलाच्या मनामध्ये काहीतरी येते की नक्की आपल्यापासून काहीतरी लपवतात. तेव्हा लगेच आता कला ही चांदेकरला म्हणते की चांदेकर, असं काय आहे की ती मला कळू नये यासाठी तू आजोबांना थांबवलंस, तू काही म्हणून दिले नाही, बोल चांदेकर. आणि त्याच वेळेस आता अचानक खूप जोराचा वारा सुटलेला असतो. लाईट सुद्धा आता जाते आणि जोराचा वारा सुटून आता दरवाजे खिडकी अगदी जोरजोराने आता आदळत असतात. तेव्हा मात्र आता सर्वजण खूप घाबरतात. कला आता बघत असते. आता आबा सुद्धा खूप घाबरतात. तेव्हा आता आबा घाबरतच म्हणतात की देवी अंबाबाई, शापाबद्दल मी बोलायला लागलो तरी सुद्धा हे असं का होते ग? आई लक्ष असून दे. आता सर्वांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते. आता मात्र अगदी दरवाजे आहे इतका जोरात वारा येत असतो आणि कुणाचंही कुणाकडे लक्ष नसते. सगळेजण अगदी विथरून जातात. आबा पूर्णपणे घाबरून जातात. तेव्हा आता अद्वैत धावतच येतो आणि आबांना खाली बसवतो. आबा तरी सुद्धा शांत बसत नसतात. अगदी जोरजोराने ओरडत म्हणतात की आई अंबाबाई, तू माझ्या पिढीला चांदेकरांना वाचव, वंश परंपरेत वाढ होऊन दे, घरामध्ये आनंद होऊन दे. आणि हे बघ अद्वैता, मी तुला सांगतो की आता मात्र हे सर्व लपून ठेवून काही उपयोग नाही. सर्व काही सांगून टाक तिला सुद्धा समजून दे की आपल्या या घरामध्ये काय होणार आहे ते सांग बरं तिला. आता आबांचा जीव थारावर नसतो. अगदी त्रास होत असताना सुद्धा आता आबा हे अद्वैतला सांगतात की कलाला सर्व काही सांगून टाक. आणि तेवढ्यात आता अचानक लाईट येते. सर्वत्र आता शांतता होते. आता सगळं वारे आहे ते सुटलेले ते सुद्धा शांत होते. अचानक आता एक प्रकारचा हा वारेची झुळूक आलेली असते आणि एक प्रकारातच ती अगदी शांत होते. सर्वजण आता इतके घाबरून गेलेले असतात. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की तुला ऐकायचं आहे ना की आम्ही तुझ्यापासून काय लपवतो ते? मग ऐक की चांदेकर घराण्याला एक शाप आहे. ते ऐकल्यानंतर आता कलाला आणि बाकी सर्वांना खूप मोठा एक धक्का बसतो. आता याबद्दल फक्त रजनीला माहिती असते आणि रोहिणीने ते सर्व ऐकलेले असते. रोहिणीला मात्र आता हे सर्व ऐकताना हसू येते. आता नयनाला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र आता त्या काळात जो घडलेला प्रकार आहे भूतकाळामध्ये, तो सर्व घडलेला प्रकार मात्र आता अद्वैत कलाला सगळ्यांच्या समोर सांगतो. मूर्तीला तडा जाणं म्हणजे संसार उधळण्याचं लक्षण आणि भविष्यामध्ये तुमच्या कोणाच्याही अगदी संसार हे अगदी पूर्ण तत्वाला जाणार नाहीत आणि सुखाचे सुद्धा कोणाचे संसार होणार नाही, असा आता गुरुजींचा शाप असतो. त्याबद्दल जेव्हा आता अद्वैत सगळ्यांच्या समोर या शापाबद्दल सांगतो तर सगळ्यांनाच अगदी पायाखालची जमीन सरकते. तेव्हा कला विचारते की चांदेकर हे सगळं? तर अद्वैत म्हणतो की हो, हे सगळं खरं आहे. तर आत्ताच गुरुजींनी मला फोन करून सांगितले की यावर आपल्याला तोडगा आहे तर तो लवकरच मिळेल म्हणून. तेव्हा आता सरोज म्हणते की आबा ह्या सगळ्याचा परिणाम? तर आबा म्हणतात की हो, आपल्या घराण्यावर या शापाचा कुठे ना कुठे परिणाम होतोय. तेव्हा आता सगळ्यांना हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि धक्का सुद्धा बसलेला असतो. रजनीच्या डोळ्यातून पाणी येत असते. कला पूर्णपणे हादरून जाते. ती खाली पडणार तोच लगेच अद्वैत तिला धरतो आणि म्हणतो की खरे. तेव्हा कला रडत असते आणि अद्वैतला विचारते की चांदेकर हे सर्व काय होते आणि तू हे सर्व माझ्यापासून का लपवलंस? अरे चांदेकर बोल ना, का लपवलंस तू माझ्यापासून हे सर्व? आणि आता कला धावतच आजोबांजवळ येते. आबांना म्हणते की आजोबा, तुम्ही तर मला या घरातील लक्ष्मी मानतात, मग घरावर एवढं मोठं संकट आले असताना तुम्ही एका शब्दाने मला का कळून दिलं नाही बरं? तेव्हा आता आबा सुद्धा रडत असतात आणि नैना तर आता मात्र हसून सगळी मजा घेत असते आणि रोहिणी सुद्धा. याचा अर्थ मी काय समजायचा? या घरात कोणीच नाही का? माझं का इतका परकेपणा आजोबा? आणि चांदेकर तुम्हाला उत्तर दे की तुम्हाला हे सर्व का सांगितलं नसेल म्हणून? का तुम्ही माझ्यापासून हे सर्व लपवलंस म्हणून? कला आता रडत सुद्धा असते आणि सगळ्यांना जाब विचारत असते. त्यावर आता आबा सुद्धा रडतच म्हणतात की बाळा, अगं असं काही नाही. अगं तू गैरसमज करून घेऊ नकोस. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुला आम्ही नाही सांगितले. एकतर तुला खूप त्रास होत होता आणि त्यात म्हणजे अजून तुला त्रास व्हायला नकोय. तुला अगदी तुझ्या तब्येतीला काळजी घ्यायला हवी, टेन्शन यायला नकोय, यासाठी आम्ही तुला इतकं नाही सांगितले. कला रडतच म्हणते की आजोबा, पण तुम्ही माझ्यापासून एवढं सगळं काही लपून ठेवलं, त्याचा जास्त त्रास मला आणखीन होतो म्हणून कला आता खूप रडत असते. तेव्हा आता कला रडतच उठते, अद्वैत समोर येते आणि म्हणते की सोम आणि काजल या दोघांचं प्रकरण तू माझ्यापासून शेवटी लपवलंस, पण आज इतकी मोठी गोष्ट सुद्धा तू माझ्यापासून लपवलीस. घरावर इतकं मोठं संकट आलं असतं तरी सुद्धा ते मला तू सांगितलं नाहीस चांदेकर. अरे चांदेकर, तू असं का करतोस? का असं वागलास तू? तुम्ही सगळेजण, प्रत्येक जण माझ्यापासून काही ना काहीतरी लपवतात आणि अजून असं काय आहे की जे माझ्यापासून लपवलं आहे? जर लपवलं असेल तर ते सुद्धा मला सांगा. माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नका. माझ्या आजारपणामुळे तुम्ही मला घरापासून आणि घरातील
प्रत्येक गोष्टीपासून दूर करू नका. आणि खरंच मला आता हे सर्व समजल्यानंतर अगदी तुटल्यासारखं वाटतं. कोणी या घरात माझं नाही, अगदी परकेपणाची भावना मला या घरात निर्माण झालेली आहे. तेव्हा आता आबा उठतात. आबा कलाला म्हणतात की बाळा तू शांत हो. तर कला म्हणते की आजोबा अहो मी कशी शांत हो, त्रास होतोय खूप मला ह्या गोष्टीचा, या सर्व गोष्टींचा. कारण मी ह्या सगळ्यांपासून, माझ्याच माणसापासून, माझ्या घरापासून मी हळूहळू अगदी तुटत लांब होत चाललेले आहे. तर असं आता मला वाटायला लागलेलं आहे. तर या घरात आल्यापासून आजोबा कधीही मला असं वाटलं नव्हतं, आज मला तसे वाटतंय. एक तुटल्यासारखं वाटतं. कारण जेव्हा मी लग्न करून या घरात सून म्हणून आले तेव्हा मात्र मला एक बायको म्हणून आणि सून म्हणून कोणीही स्वीकारले नव्हते. आणि हे बघा आजोबा त्यावेळेस मी स्टोरूम मध्ये राहिले होते, पण तरी सुद्धा त्यावेळेस सुद्धा मला असं कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा आता सगळेजण खूप रडत असतात. कलाची ही अवस्था कुणालाच बघवत नसते. नैना आणि रोहिणी मात्र हसत असतात, कारण त्यांना हा सर्वाचा आनंद वाटत असतो. आणि आता मात्र सगळेजण माझ्या जवळ आलेले असताना सगळ्यांच्या विषय म्हणजे मनात मी आहे. अगदी सगळ्यांबरोबर माझं नातं सुद्धा चांगलं झालेलं आहे, तरी सुद्धा मनातून मला खूप तुटल्यासारखं वाटतं. मी तुमच्या सगळ्यांपासून खूप दूर चाललेली आहे असं मला वाटतं. एकटेपणा जाणवतो. तेव्हा मात्र आता आबा हे रडतच म्हणतात की कला असं काही नाही. तर कला म्हणते की नाही आबाजी, मी खूप दुखावलेले आहे. तेव्हा आता कला ही खूप रडत असते आणि कलाचं हे दुःख आता कुणालाच बघवत नसतं. कलाची काय अवस्था, एकतर तिला आजारपण, अद्वैतच्या डोळ्यात तुटून पूर्णपणे आता पाणी येत असते. तो सुद्धा खूप रडत असतो. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे जेव्हा रूम मध्ये येतात तर आता कला ही अद्वैतवर खूप चिडते आणि घराण्याच्या इतक्या मोठ्या शापापासूनची गोष्ट आहे तर तू माझ्यापासून का लपवली. तेव्हा आता अद्वैत कलाची माफी मागतो आणि म्हणतो की मला तुला गमवायचं नाही, खरे मला तुझी काळजी वाटते. तेव्हा आता कला म्हणते की कोणत्याही शापापासून मी तुझ्यापासून दूर नाही जाणार आणि ती अद्वैतला घट्ट अशी मिठी मारते. अद्वैत आणि कला पुन्हा आता एकत्र येतात. तेव्हा आता मित्रांनो शापाबद्दल आता सर्वांना माहिती होते आणि त्या शापांमधून आता कला सर्वांना कसं बाहेर काढते, सर्वांचे संसार कसे व्यवस्थित करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.